सध्याच्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाबद्दल समाजात जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते गैरसमज दूर व्हावे या हेतूने फेथ कॉस्मोपॉलिटिनच्या माध्यमातून इस्लाम के बारे में जानिए या कार्यक्रमाचे आयोजन 13 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथे करण्यात आलं होतं। या विषयावर बोलण्यासाठी इस्लामिक स्कॉलर डॉक्टर नाझरुद्दीन आणि मुफ्ताई रशीद यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, माजी नगरसेविका नंदा लोणकर, डेप्युटी कमिशनर GST अभिजित धाने, स्वीकृत नगरसेविका हसीना इनामदार, हेअर ट्रान्सप्लांट एक्सपोर्ट डॉक्टर हाशिम अली, कौसर बाग मस्जिदचे चेअरमन युसुफभाई बागवान, मौलाना हमीद, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पारगे आदी मान्यवर उपस्थित होते। कोई गुरुद्वारे में जाके मत्था टेकता है, कोई मंदिर में जाके दर्शन आरती करता है, कोई मस्जिद में जाके नमाज पढ़ता है, कोई चर्च में जाके संडे की प्रेयर करता है। लेकिन दीन में एक चीज है, हर जगह पे अपनी अपनी मान्यता है, हर देश के अंदर अलग दीन है, लेकिन एक खासियत है, वो खासियत बहुत कम लोग समझ पाते हैं। जबकि कुरान शरीफ में भी बोला गया कि ऊपर वाले ने 4 किताबें उतारी, इंजील रहेगा, तौरात रहेगा, कुरान रहेगा, ऐसी 4 किताबें उतारी गई। ये 4 किताबें उतारी गई। अब जो हिंदुस्तान के अंदर हिंदू धर्म है वो भी बोलते हैं कि ऊपर वाले की तरफ से 4 वेद आए, 4 आंकड़ा कायम है। धर्म अपना अपना, मजहब अपना अपना नाम बदलता है, कोई हिंदू बोलता है, कोई मुस्लिम बोलता है, कोई ईसाई बोलता है, कोई सिख बोलता है, सिंधी बोलता है, लेकिन किताबें ऊपर वाले की तरफ से 4 ही है। तो 4 किताबें अलग अलग भाषाओं के अंदर, पहले अलग भाषा में उतारी गई, फिर अलग भाषा में उतारी गई। तो जो चीज कायम है वो ये है कि ऊपर वाला सबका एक ही है, एक से ज्यादा ऊपर वाले है नहीं। उसके पास नॉलेज की 4 किताबें हैं जो अलग अलग वक्त पे उन्हें अलग अलग नबियों के ऊपर, अलग अलग रसूलों के ऊपर उतारी गई। भारतामध्ये एवढे धर्म जाती जमाती आहेत, पण एकमेकांबद्दल उगीचच गैरसमज जे असतात ते दूर करायचं काम आज हे फेथ कॉस्मोपॉलिटिन संस्था करते आहे। कारण जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा या संस्थेनं बऱ्याच लोकांना रेशन वाटणं असेल, धान्य वाटणं असेल, जेवण वाटणं असेल, औषध उपचार असेल, अशा खूप काही गोष्टी याच्यामध्ये या सर्व आमच्या टीमनी केलेल्या आहे। म्हणजे तिथं त्यावेळेस त्यांनी जात पात धर्म कुठेही काही बघितलं नाही। आज माझ्याबरोबर माझी कार्यकर्ती परवीन पण माझ्यासाठी काम करते आहे, आज शाहीन मॅम आहेत, सर्वच ह्या सर्व टीम आम्ही काम करत असतो। आणि असं कुठल्याही जाती धर्मात असं लिहिलेलं नाही की याच्यामध्ये आपापल्या जातीपुरतंच काम करायचं। त्यामुळं इस्लाम धर्म हा असा आहे की तो सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे। आमचा भाग तर असा आहे की इथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात, कॉस्मोपॉलिटिन वातावरण आहे। म्हणजे जेव्हा ईद असते तेव्हा आमचे सर्व बंधू, म्हणजे अख्खं NIBM आमचं शिरखुर्मा खात असतं। जेव्हा दिवाळी असते तेव्हा सर्वजण आमची दिवाळी मनवत असतं। त्यामुळे कुठेही असं तेढ हे आमच्या समाजामध्ये नाही आहे। फक्त हे राजकीय याच्यातनंच हे असं केलं जातं की एकमेकांच्या धर्माविरुद्ध गैरफहमी गैरसमज करून एकमेकांबद्दल तेढ निर्माण केली जाते। त्या प्रसंगी बोलताना नाझरुद्दीन म्हणाले, कुरानमध्ये सर्व समाजासाठी चांगला संदेश दिलाय। मुस्लिम बांधवांनी कुरान समजून घेतला पाहिजे, त्यानुसार अनुकरण केल्यास यश नक्कीच मिळेल। इस्लाम का मतलब होता है अपने आप को अल्लाह के हुक्म के मुताबिक ज़िंदगी गुजारना, सबमिट कर देना अपने आप को, अच्छे बंदे बन जाना अल्लाह के। और ये तालीमात हमको कुरान में मिलेगी, और कुरान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारे पैगंबर पे उतरी, और ये सबसे आखिरी पैगंबर है। लेकिन मैं यहाँ पे एक रिक्वेस्ट करूँगा तमाम लोगों से कि कुरान सिर्फ मुसलमानों की किताब नहीं है, कुरान सारे लोगों के लिए है, और अल्लाह के रसूल सारे लोगों के लिए है, रहमतुल लिल आलमीन है। वो सब लोगों के लिए आए, सिर्फ मुसलमानों के लिए नहीं आए। और उनके हुक्म पे जो चलेगा, जो उनके रास्ते पे चलेगा, वो दुनिया में भी कामयाब होगा और आखिरत में भी कामयाब होगा। इसके लिए कुरान का समझना बहुत ज़रूरी है, और रसूल की ज़िंदगी को पढ़ना बहुत ज़रूरी है। लेकिन मजबूरी और बदकिस्मती ये है कि कुरान को लोग बगैर समझे पढ़ते हैं, बगैर समझे पढ़ते हैं, और सवाब के लिए पढ़ते हैं खाली। लेकिन हालांकि कुरान को समझ के पढ़ना चाहिए,
اور اس پہ جو باتیں اس پہ عمل کرنا چاہیے. میں تمام لوگوں سے پھر سے ایک بار درخواست کرتا ہوں کہ قرآن کو سمجھ کے پڑھیے. بڑی بدقسمتی ہے مسلمانوں کی بھی کہ وہ قرآن کو سمجھ کے نہیں پڑھتے. ایسی کتاب یہ واحد کتاب ہے جس کو بغیر سمجھے پڑھا جاتا ہے. تو میری یہ درخواست ہے تمام لوگوں سے کہ اس کو سمجھ کے پڑھیے اور اسلام پہ عمل کیجیے. بہت کم لوگ ہیں جو اس کو سمجھ رہے ہوں گے، لیکن عملی جو پریکٹیکل جو زندگی ہوتی ہے اس کو زیادہ لوگ دیکھتے ہیں. میں اسلام کو ماننے والا ہوں، میں مسلمان ہوں، تو میری زندگی جو سر کے بال سے لے کر پیر کے ناخن تک ہے اس کو لوگ دیکھتے ہیں اور اسی کو اسلام سمجھتے ہیں، اسی کو قرآن سمجھتے ہیں، اسی کو حدیث سمجھتے ہیں اور اسی کو رسول پاک صلی اللہ علیہ وسلم کی زندگی کا نمونہ سمجھتے ہیں. ہم اگر گالی بک رہے ہیں تو ہم بدنام نہیں ہو رہے ہیں، اسلام بدنام ہو رہا ہے. اگر ہم کوئی ایسی ایکٹیویٹی کر رہے ہیں جو انسانیت کے خلاف ہے، جو انسانیت کو نقصان پہنچا رہی ہے، جو کسی قوم کو نقصان پہنچا رہی ہے، تو اس سے صرف آپ بدنام نہیں ہو رہے، پورا اسلام بدنام ہو رہا ہے. چند لوگوں نے مل کر کہیں دھماکہ کر دیا، چند لوگوں نے مل کر کہیں پر حملہ کر دیا، وہ چند لوگ بدنام نہیں ہوئے، پورا اسلام بدنام ہو گیا. سب کے اوپر سوالیہ نشان لگ گیا، قرآن کے اوپر سوالیہ نشان لگ گیا، آپ صلی اللہ علیہ وسلم کے اوپر سوالیہ نشان لگ گئے اور نیگیٹو ڈیبیٹس شروع ہو گئی اور ایک موقع مل گیا دشمنوں کو، فرقہ پرستوں کو اس پر ڈیبیٹ کرنے کا. یاد رکھیے ہماری بڑی بڑی تقریروں سے کبھی پریورتن آنے والا نہیں ہے جتنا عملی طور سے پریورتن آئے گا. رسول پاک صلی اللہ علیہ وسلم نے صرف صفا کی پہاڑی پر کھڑے ہو کر صرف بیانات نہیں کیے، بھاشن نہیں کیے، پریکٹیکل کر کے بتایا. آج دیکھو ہماری مسجد میں اگر کوئی ہمارا برادران وطن اگر کوئی داخل ہو جائے مسجد میں، کوئی ہندو ہو یا پھر سکھ ہو، عیسائی ہو، تو ہم ایسے دیکھتے ہیں پتہ نہیں کون سے جنگل کا یہ پرانی یہاں آ گیا اور یہ کیسے اندر انٹر ہو گیا. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेथ कॉस्मोपॉलिटन वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मदीन खान यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश भोईटे आणि कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट शेहजादी यांनी मानले. ॲक्च्युली हा जे टायटल होता आजचा जे कार्यक्रमचा, नो अबाउट इस्लाम, इस्लाम के बारे में जानिए, ह्याचा फक्त उद्देश हे होता की भारतामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग निर्माण झालेली आहे मुस्लिम समाजाविरुद्ध, तर आम्ही दोन इस्लामिक स्कॉलर डॉक्टर नाझरुद्दीन सर आणि मुफ्ताई रशीद जे इस्लामिक स्कॉलर आहे, त्यांनी छोटा मतलब शॉर्टमध्ये सांगितलं की इस्लाम म्हणजे काय, इस्लाम म्हणजे कॅरेक्टर, इस्लाम म्हणजे अखलाक. त्यांनी इस्लाम के बारे में उन्होंने शॉर्ट में बहुत ही छोटे इसमें उन्होंने समझाने की कोशिश की. उसके लिए मैं डॉक्टर नाझरुद्दीन सर, मुफ्ताई रशीद साहब का मैं शुक्रिया अदा करूँगा. प्रोग्राम हा इनिशिएटिव्ह करण्यामागे हा उद्देश होता की या प्रकारे म्हणजे दुसरे लोक पण मोटिवेट होऊन असे कार्यक्रम त्यांनी त्यांच्या एरियामध्ये आयोजित करावे आणि या प्रकारे आम्ही फेथ कॉस्मोपॉलिटन ट्रस्टतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवित असतो, जसे ब्लड डोनेशन कॅम्प आणि कोरोना काळात आम्ही 300 लोकांना राशन वाटप केलं होतं. जे मजदूर लोक आहेत त्यांना आम्ही सकाळी नाश्ता वगैरे असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमाने राबवत असतो. मग या कार्यक्रमाद्वारे दुसऱ्या लोकांनी पण मोटिवेट होऊन असे कार्य करत राहावे. आज का जो प्रोग्राम था वो काफ़ी अच्छे हद तक सक्सेस हुआ है और मैं ये उम्मीद करती हूँ कि ऐसे और बहुत सारे हम प्रोग्राम्स रखते जाएंगे. उसके लिए हमको आपके सपोर्ट की, आपके हेल्प की ज़रूरत पड़ेगी. तो इंशाल्लाह उम्मीद करती हूँ कि आप सब हमारे साथ हमेशा रहोगे जैसे आज रहे हैं और इंशाल्लाह आगे जितने भी हमारे प्रोग्राम्स होंगे हमको सक्सेस मिलेंगे और हमारा जो मोटो है वो कंप्लीट हो जाएगा.